नागपुर में कानून व्यवस्था को लेकर कांग्रेस नेता नितिन राउत ने विधानसभा में सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि शहर में हर 4 दिन में हत्या हो रही है, ड्रग्स का कारोबार बढ़ रहा है और पुलिस व्यवस्था कमजोर पड़ती नजर आ रही है। अध्यक्ष महोदय, गृह विभागाच्या मागण्यांमध्ये मोठी वाढ दिसत असली तरी सामान्य माणूस स्वतःला सुरक्षित समजत नाही आहे। सायबर गुन्हेगारी असो वा महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, पोलीस दल केवळ प्रोसेस मध्येच अडकलेला आहे या ठिकाणी। अध्यक्ष महोदय, मी नागपूरचा आहे आणि नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा निवास आहे आणि आमचं पण आहे, पण ती ऑरेंज सिटी आहे की क्राईम हब आहे हे कळत नाही। अध्यक्ष महोदय, 1925 मध्ये नागपुरात 91 खुनाच्या घटना आणि 4 दिवसाला शहरात 1 खून होत आहे। ही माझी रिपोर्ट नाही, मी एनसीआरबी ची रिपोर्ट वाचणार नाही। मी फक्त एवढंच सांगेन की नाका खालून फॅक्टरी जाते, पाचपावली परिसरात एका इमारतीत चक्क ड्रग बनवण्याचा कारखाना सापडतो। माझ्या मतदारसंघात जिथे 78 कोटीचे 52 किलो मेपड्रॉन आणि जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी मोठे अनधिकृत लेआउट्स आहेत, झोपडपट्ट्या आहेत, त्या ठिकाणी टीनेजर मुलं यांच्या हाताने एमडी आणि गांजा विकला जातो। अध्यक्ष महोदय, पुस्तकांऐवजी या तरुण पिढीला आपण ड्रग्सच्या विळख्यात त्या ठिकाणी टाकणार आहोत का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला सांगा आपण की आपण राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाईच्या ठिकाणी गोष्टी करतो, परंतु आपल्या राज्यातल्या हजार शेकडो मुली आणि मुले आज बेपत्ता आहेत। त्यांचा आकडा फार मोठा आहे। ऑपरेशन मुस्कान राबवणे हा प्रश्न या ठिकाणी सुटत नाही। अध्यक्ष महोदय, मी याला आपल्याला सांगेल की माझ्या मतदारसंघात एक पोलीस स्टेशन असं आहे ज्याला 100 वर्ष झाले आणि ती 100 वर्षाचीच इमारत त्या ठिकाणी आहे। लोकसंख्या वाढली, त्या ठिकाणी वस्त्या वाढल्यात, परंतु पोलीस स्टेशनची इमारत अजून बनलेली नाही। जरीपटका, कपिलनगर या पोलीस स्टेशनला जागा नाही, काही नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। अध्यक्ष महोदय,